नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. पाखऱ्या रंगराव बापू पाटील आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखरे ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता आणि लांबही होता. शिंगे टोकदार होती, वशिंड एटदार होते. शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एकाच डरकाळीने कृष्णकाठ दुमदुमून जाई. आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे ते त्याला पळवून आणत, मग त्याला भरडा चारत असत. कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेली रोट चारत. बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत. रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोवळी कणसे पाखऱ्याला फार आवडीने खाय. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसे. ते त्याला जीवापाड जपत. पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोले जंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती. आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेली हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्ध आहे. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांत उत्साहाचे भरते येई. एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीत गुडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला, तर पाखऱ्या कृष्णकाठाच्या खुराकाने मस्त झालेला. कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसे जमली होती. झुंज सुरू झाली. दोन्ही बैलांनी डिरकाळ्या टाकल्या. खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली. माणसे मोठी जीव धरून झुंज पाहू लागली. धुरळा उडाला. झुंज चांगली तासभर चालली. कोणताच बैल हटेना. अखेर पाखऱ्याने एक जोराची डरकाळी दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डरकाळी टाकली. त्याचवेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला. कुणी फेटे उडवले, कुणी गुलाल उडवला. आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवरून थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतःकरण आनंदाने फुलून आले. मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी, लेझीम, ढोल इत्यादी सर्व तोफे हजर आले. गावातील तरणी पोरं दांडपट्टीही खेळू लागली. असे अनेक प्रसंग घडले. आता पाखऱ्या म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते. जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारला म्हटले होते. पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही जुंपत नसत. नांगरला तर त्याला कधीच जुंपला नव्हता, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता. एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीने गडीही तिथेच बसले होते. आबा येताच त्यांचे बोलणे थांबले. आबांनी विचारले, "काय र, असं का गप्प झालाय? काय बेत आहे?" "काय नाही," एक गडी हळूच बोलला. "काय जयसिंगराव, काय चाललं?" जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले, "पाखऱ्याला इकायचं म्हणतोय." "डोकं फिरलं का तुझं?" आबा संतापून म्हणाले. सर्वजण गप्प झाले. पण तो आबांनी पुन्हा विचारले, कशासाठी विकायचा?" "तो झुंज खेळणारा बैल आहे. रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही. आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतोय. एकूण पैकाची चांगला येईल." जयसिंगरावांनी सगळे एकदम सांगून टाकले. "तुम्हाला काय करायचे ते करा. जावा, तुम्ही कारभारी आहे आता," असे आबा
तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले. त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी, रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते. जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला, शिंगे घोळून टोकदार केली, गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला, एका पायात काळा गोफ बांधला, अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली. सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोफ्यातून फेऱ्या मारत होते. मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली. मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला. हां, जा बाबा, तुझा इथला घास संपला आता, आबा अवांडा गिळत बोलले. काय आबा, कुणाचा घास संपला आता, असे विचारत आबांनी एक जिवलग स्नेही तात्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाहीत. काय गडबड आहे जयसिंगराव, तात्यांनी विचारले. विकायला घेऊन निघतोय पाखऱ्याला. विकायला? होय तात्या. का रे बाबा? आता तो म्हातारा झालाय, शेतीची कामंही त्याला जमत नाहीत, म्हणून विकता? तात्यांनी आपला आवाज चढवून विचारले. होय, आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लई लागतोया, तोही खर्च इनाकारणी. यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत उभे होते. थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही. मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले, जयसिंगराव, जरा इकडे या. जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेले. बसा, खाली बसा. काय तात्या? असं खाली बसा, मग सांगतो. जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. चाकरीचे गडी पाखऱ्यांची दावी धरून तसेच उभे होते. मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या. जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती? का बरं? किंमत बोला अगोदर, तात्या गंभीरपणे म्हणाले. 5,000 रुपये. पाखऱ्याला मी घेतोय. तुम्ही? होय. आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा, ते आमच्याकडेच राहतील. का बरं? ते पण आता म्हातारे झालेत, त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील. म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो, तो विनाकारण खर्च. हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोळ्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्यांना सांगितले, अरे पाखऱ्याला दावणीला बांधा, तो आपल्या दावणीला कायम राहील. तात्या, मला संबंध कळलं. जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले, आबांना नमस्कार केला. सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.